नमस्ते. तर वाक्यप्रचार बघूया. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणे. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल. तर तिसरा वाक्यप्रचार आहे हातपाय गाळणे म्हणजे घाबरणे. हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे. हातावर तुरी देणे नकार देणे. नंतरचा वाक्यप्रचार बघूया. कान देणे लक्षपूर्वक ऐकणे. कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे. नाक खुपसणे विनाकारण हस्तक्षेप करणे. नाक मुरडणे नावड दाखवणे. तोंड देणे सामना करणे. तोंड भरून कौतुक करणे म्हणजे मनापासून स्तुती करणे. तोंडाची वाफ दवडणे विनाकारण समजावणे. तोंडाला पाणी पुसणे निराश होणे. पाय रोवणे ठामपणे उभे राहणे. पाय घसरणे चूक होणे. पायाखालची वाळू सरकणे आधार निघून जाणे. डोळे फिरणे राग येणे. डोके खाणे सतत त्रास देणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय? सुटके चिंता वाटणे किंवा चिंता करणे. जीव ओवाळून टाकणे खूप प्रेम करणे. भीती वाटणे. पोटात न मावणे म्हणजे आनंद होणे. हे जे वाक्यप्रचार आहे ते CTT आणि TET खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पोट जळणे मत्सर वाटणे. बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या ताब्यात ठेवणे. बोट ठेवणे म्हणजे नेमकी चूक दाखवणे. रंग उघडे उडणे म्हणजे घाबरणे. रंग दाखवणे म्हणजे खरे स्वरूप दाखवणे. घाम फुटणे भीती वाटणे. तारेवरची कसरत अतिशय कठीण काम. खांद्याला खांदा लावणे सहकार्य करणे. उंबरठा ओलांडणे घरात प्रवेश घेणे. पाणी पाजणे पराभूत करणे. पाणी सोडणे त्याग करणे. पाय चाटणे खुशामत करणे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करा. नंतरचा बघू. डोळे उघडणे जाणीव होणे. डोळे दिपणे चकित होणे. जीवावर बेतणे मोठे संकट येणे. मनावर घेणे म्हणजे गंभीरपणे विचार करणे. मन जिंकणे आवड निर्माण करणे. पोटाचा प्रश्न उपजीविकेवरचा प्रश्न. काळजाचा ठोका चुकणे म्हणजे फार भीती वाटणे. आभाळ कोसळणे मोठे संकट येणे. हवेत जाणे म्हणजे गर्विष्ठ होणे. नंतरचा वाक्यप्रचार बघूया. नाकी नऊ येणे म्हणजे फार त्रास होणे. डोके वर काढणे म्हणजे पुन्हा सुरू होणे. डोळे पांढरे होणे म्हणजे रागाने संतापणे. गळा फाडणे मोठ्याने रडणे. जीव मुठीत घेणे म्हणजे जीवाची पर्वा न करणे. हे विषय एक्सपोर्ट कर.